नमस्कार, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही बाहेर पडलोय. आम्ही आता इथून चर्चगेटला जातोय आणि तुम्हाला सांगू सागरना 2-3 मिनटं नाही बघा गाडीत शोधत होते. त्यांनाच माहीत नाही की त्यांनी गाडी कुठे लावली आहे. तर आम्हाला इथून 8 वाजेपर्यंत चर्चगेटला पोचायचं आहे. मग नाश्ता वगैरे करणार आणि मग पुढे आम्ही काय काय करणार आहे तुम्ही नाश्त्याचा. यांच्या पोटात सकाळी सकाळी आग पडली. थंडी आहे मस्त. हां, मस्त वाटतं. चला आम्ही आता निघतो. भेटू वाटेत गाडीवर. वाव, मस्त ना. चला आपण पण घोड्यावरून जाऊया. आपण घोड्यावर फिरत असतो काय. सागरनं मला घेऊन आलो आराम हॉटेलला. म्हणतात चल चल मस्त आहे, आपण जाऊन तिथे नाश्ता करूया. आम्ही वाट बघितली आणि आम्ही वाट बघितली आणि आता 8-10 झाले. सागर म्हणतात की 8:30ला ओपन होतं आणि आम्ही आपली वाट बघत थांबलोय. आणि नंतर काय झालं ते परत बघतात, म्हणतात की नाही ना आज संडे, आज क्लोज. संडे क्लोज. घरी जाऊन आराम करा आपल्याला. पचका. आम्ही आताच नाश्ता वगैरे केला आणि कॅफे मध्ये पोटभर नाश्ता करून आम्ही आता मरीन ड्राईव्हला येऊन बसलोय. म्हणजे माझ्या ऑफिसवाले यायला वेळ आहे थोडा, अजून तासभर आहे. ते आता एअरपोर्टवरून निघालेत. तर म्हटलं चला बसू तोपर्यंत मरीन ड्राईव्हला जाऊन. थोडा वेळ आहे, आम्ही इथे थोडा वेळ बसतो आणि मग आम्ही पूर्ण चर्चगेटला जाणार ना. येस, मग त्यांना घेऊन मग गेटवेला बोटीमधून. बोटीमधून कुठे जाणार? बोटीमधून अलिबाग. चालले अलिबागात. अलिबागचा आहे. आम्ही आता पोहोचलोय गेटवेला आणि इथून फेरी बोटने आम्ही अलिबागला जाणार आहोत. एसीन चाललो आम्ही मस्तपैकी. एसीची तिकीट आहे पर पर्सन 285 आणि फेरी बोट आता आमची सुटली आहे. काय दिसत तर नाहीये बाहेरचं. आता आम्ही बोटीच्या वरच्या साईडला आलोय. आम्ही दरवेळी असंच करतो, एसीची तिकीट काढतो वरती येऊन आणि इथून ना खूप छान फोटो येतात, खूप छान वाटतात. आणि इकडे अरे कुठे गेलेस तिकडे? एवढ्या लांब कुठे मागून येतात ना सीगल. सागर त्यांच्या कलिग सोबत पुढे बोलत चाललेत आणि तुम्ही हा बघा व्ह्यू बघू शकता. सगळ्या बोटी इथे आहेत आणि आम्ही आता चालत चाललोय बंदराच्या बाहेर बससाठी. तर 45 ते 50 मिनिटातच आम्ही पोहोचलो. कधीच पोहोचलो कळलंच नाही, खूप फास्ट आलो असं वाटलं. हा बघा इथे ह्या अशा बस लागलेल्या असतात. मग बोट आली की ह्या बस भरून मग ते नेऊन सोडतात त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत. आणि या बस पण त्यांच्याच असतात, त्यामुळे तुमच्याकडून एक्स्ट्रा तिकीट वगैरे काय घेतलेली नसते. जी तुम्ही बोटमध्ये तिकीट काढलेली असतात तीच इथे येऊन चेक करतात. तसं आम्ही रूममध्ये चेक इन केलं आणि मी तुम्हाला ना समोरचा व्ह्यू दाखवते आमच्या रूमच्या. एकदम समोरच असं बीच आहे आणि इकडे खूप सारा क्राऊड आहे. बोटिंग वगैरे सुरू आहे. आम्ही स्टेला आहोत आणि आता बीचवर आलोय. तर हा बीचचा व्ह्यू बघा तुम्ही. सागर मग काय गेस्ट हाऊस समोरच बीच. हो, मग काय बोटिंग वगैरे करायचं काय प्लॅन? बोटिंग तर दिसत हे बाई इथे करतात ना. जेवण कोणाला आराम करू. मस्त गारगार वारा सुटला आणि ऊन पण तेवढंच लागत नाही. आता 12:30 वाजलेत ना. 12:30च्या मनाने खूप चांगलं आहे. हो. घेऊन टाक, पैसे देऊन टाक. रिकामी गाडी. चला. तर बऱ्याच वेळानंतर आम्हाला रूम आमची मिळाली आहे आणि रूमचं नाव जंजिरा आहे आणि बरोबर रूमच्या समोर हा सी व्ह्यू आहे. इकडे पूर्ण समुद्र चौपाटी आहे. चला तर आज आम्ही तुम्हाला आमच्या रूमची टूर देतो.
या वेलकम मॅडम. वेलकम. ओ मस्त कोझी कोझी आहे. ऐका. ओके. सोफ्यावरून उठा. तर आता आम्ही इथून एंट्री करतो. इकडे हे सगळे सोफे म्हणजे मीटिंगसाठी हा एरिया आहे. काय म्हणतात सागर याला? रूम, मीटिंग रूम, गेस्ट रूम. काय तुला पाहिजे ते म्हण. हां. इकडे बघू नकोस, इकडे दाखवू नको. इकडे येता क्षणी मस्त विंडो बसल्या. हा अशा ओपन करायच्या. मला वाटलं काय असं पेपर वेपर आहे की काय. पेपर शेड एवढा सरकारी आहे पण एवढं पण हे नाही बाबा. ओ वाव. समोर बीच. समोर बीच आहे. हा आमचा. केळीची सुकलेली पानं असतात तसं. हा. हा असं इथे बेड आहे आणि छान आहे असं विंटेज लुक. आरसा. आरसा. हा ये. गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे, त्याचं रिन्युएशन चालू आहे, त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला खराब गोष्टी दिसल्या असतील त्या इग्नोर करा. हो. रूम मिळाल्या, सी फेसिंग तीच मोठी गोष्ट समजा. ओके. आणि काय आहे टीव्ही काय गेलो. हे आता पकड. मी दाखवते अजून काय काय सामान ठेवा. इकडे काहीतरी लॉक झालं. अरे एकात एक हात गुंतलो. जीव रंगला. हा आहे माझा वॉर्डरोब जो मला उघडता येत नाही. हा उघडला. अख्ख्या आज जाऊन झोपशीत. इथे ड्रॉवर, इथे ड्रेसिंग. असं दाखवायचं जसं काय हिच्या घरातच आहे सगळं. ये ना दाखवूया ना. अरे अलिबाग मध्ये आलोय आणि आपल्याला असं म्हणजे घरच्यासारखं फील होतंय. अलिबागला आले, अर्जेंटिनाला नाही आली. ओके. इथला गायस टीव्ही गायब आहे. आम्ही इथे आमचा टॅब लावू. आणि टीव्ही गायब नाही, टीव्ही काढून ठेवलाय रिन्युएशन साठी. वा हे मला आवडलं. आरसा बघ ना. आरसा. मी कशाला आरशात पाहू ग. नवीन आहे, कुछ नया आहे ये. बाहेर ना व्लॉग करून टाकतोय. असं थोडंफार मी टीव्हीत बघितलं होतं. ते असे मिरर असतात आणि बाथरूम असतो तसं. चल आता मला झोपाचा लय जीवा अंगावर येईल जेवण. उडशीत वर काहीतरी फॅन जाऊन आपाची. तर आम्ही खूप मस्त जेवलोय आता. आज संडे आहे. आम्ही मस्त चिकन सुक्का, रस्सा, चपाती, भात आणि कोशिंबीर खाल्ली आहे. जेवण छान होतं. छान होतं जेवण. आणि आता ही झोपणार आहे आणि माझं काम आहे ऑफिसचं काही रिसर्चचं, ते मी करणार आहे. मी झोपणार आहे कारण मी आज लवकर उठली आहे. 6 वाजता. मला 2-3 दिवस कंटिन्यू काम आहे. काम दौरे. तर भेटू आपण पुढच्या दौऱ्यावर. मी असिस्टंटला सोबत आणलंय आज मदतीसाठी. असिस्टंट फक्त खाणार आणि झोपणार. असिस्टंट खाणार आणि झोपणार आहे. फुकटचे असिस्टंट आलेत सोबत. तर भेटू संध्याकाळी. इकडे ना रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. आम्ही आल्यापासूनच बघतोय की सगळं काम सुरू आहे. तर तासभर आम्ही बसून राहिलो आणि तासभर बसल्यानंतर आम्हाला रूम दिली आणि आम्ही रूममध्ये गेलो आणि अर्ध्या तासानेच आम्हाला सांगितलं की प्लीज रूम चेंज करून देतो आम्ही. तो रूम पण रिनोव्हेशनला आहे. मला असा राग आला ना सागरचा. पण जेव्हा वरती रूममध्ये आलो ना तर मी अगदी एकदमच सरप्राईज झाली. मला दाखवते आमचा रूम. ओ वाव. अजून एक सेल बघ ना, छोटी 2 मास्तर आहेत, मस्त खेळतायत. ती उड्या मारत होती आता तू यायच्या आधी. हा बोकळता. वाव ही प्लेस लय भारी आहे. बघ काय लुक आहे. व्ह्यू 5.5 कर. व्ह्यू बघा व्ह्यू. आणि हा स्पेस वाव. चल आतमध्ये रूम बघूया. सेमच आहे का? हो बाकी नाही. जरा हा भारी वाटला. तो अगदीच हे होता ना. रिनोव्हेशन झालंय. छान. वॉलपेपर वगैरे. देखो गाइस देखो ना गाइस देखो ना गाइस.
बाकी सेम. हां पण वाव, हा मस्त वेल फर्निश्ड आणि देखो ना. अरे कुठे गेला? गाइस देखो ना, विंडो से व्यू देखो ना. ओ माय गॉश, आता सुक्ती आली आहे. जे ओटी आहे. हां तीच ओटी आहे. अलिबागचा किल्ला दिसतोय. हां चालत जाऊ शकतो, बघू संध्याकाळी असली तर आपण जाऊ. ओके. गायची मम्मी आली. कुठे आहे? वासराची मम्मी. अरे पण तिथं बासुरुती आहे, ती टाक्या दुसऱ्यालाच अरे मारामारी मारामारी करतात. आणि हा छान. वाव सागर, ह्या याची रूम टूर द्यायला पाहिजे होती. ही आहे ना, इथे वरती यायच्या आधी इकडे बघ. अरे दुपारी जेवलोय मस्त तर चिकन. आम्ही पहिला आधी 1 तासभर आम्हाला बसवलं खाली, मग आम्ही जेवलो वगैरे नंतर शिफ्ट झालो रूम मध्ये. आणि असं जाऊन 15 फोन आला, सर ते रिन्युएशनची रूम जाते. मला अंदाज होताच, तर तुम्ही वरच्या रूम मध्ये शिफ्ट व्हा. हिचं तोंड असं बघणार का झालं होतं, मी बरोबर मी आहे. असं आणि मी तसं आणि मी हे आणि मी ते. जसं वरती आली, बाहेरचं लॉन समोरचा व्ह्यू बघून आता हाच मस्त आहे, हा जो भी होता है अच्छे के लिए होता है. येस आज मला रिअलाइज झालं. हा तर असं ते ती रूम टूर दिली होती ना, ते जरा गाईज इग्नोर करा आणि ही रूम टूर घ्या आणि रूम टूर घ्या. ओके, तुम्ही झोपाय तर सोप्यावर. काम करू बाबा. गुड इव्हनिंग. तर संध्याकाळी थोडासा आराम करून आता मी तुम्हाला ना आमच्या समोरचा व्ह्यू दाखवते. थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. ओ माय गॉड, आज असं ऊन कमीच होतं पण झालंच आहे बहुतेक सनसेट. आता आम्ही आलोय बीचवर आणि तुम्ही बघू शकता सकाळी इकडे सगळीकडे पाणी होतं. आता ओटी आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी पुढे गेले. तर आमचा असा प्लॅन आहे की त्या फोर्टपर्यंत जाऊन यायचं. आता मस्त सनसेट पण होत आलंय. समोरच कुलाबा किल्ला होता. आमचा तर प्लॅन होता तिथे जायचा, पण आम्ही एक्स्ट्रा स्लीपर आणलं नव्हतं. माझे हिल आणि सागरचे शूज असल्यामुळे आमचं तिकडे जाणं कॅन्सल झालं. आणि हळूहळू भरतीचं पाणी पण येत होतं, त्यामुळे आम्ही मागेच जाणं ठरवलं. आणि तिथेच मला माझ्या सबस्क्रायबर पण भेटल्या. त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून मला तर खूप छान वाटलं. एकदम आहे खतरनाक गाडी बार्बिक्यूची. हे बघा काय मस्त आयडिया आहे. 5च्या सीटवर बसवायचो कोणा तरी, तिला बसवलं पाहिजे. 5च्या सीटवर तिघांना बसवायचं. संध्याकाळी आम्ही सनसेट बघून नंतर बाजारात गेलो, कारण बाजारात ना आम्हाला बाजार पण फिरायचा होता आणि चप्पल पण घ्यायची होती. पूर्ण बाजार फिरत फिरत आलो. तर मला माझे 2 सबस्क्रायबर पण मिळाले. आणि आता इथे म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता, थोडासा ऐकला आणि आता आम्ही रूमवर जाते. आणि आता आमचा प्लॅन आहे रायगडची फेमस, रायगड नाही अलिबागची ना, अलिबागची फेमस पोपटी. पोपटी रायगडातच आहे, पण माहित नाही आधी आहे की नाही. उगाच बॉम्ब आधी आणि तिकडे जाऊन काय नाही, डाळ भात भेटायचं तुला. गेल्यावर बघू पहिलं काय. असं आमचं प्लॅन आहे, पण आमचं सक्सेसफुल होतंय की नाही. प्लॅन आमचे बरेच असतात. सगळेच प्लॅन सक्सेसफुल होत नाहीत. पण फायनली आमचा पोपटीचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आम्ही गेलो एका छान अशा माडांच्या बागेत आणि तिथे पोपटी लावायला सुरुवात केलीच होती. तर म्हटलं की तुम्हालाही दाखवावं. इथे घेवड्याच्या, वाटाण्याच्या बीन्स घेतलेल्या आहेत. इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि अंडी घेतलेली आहेत. तर आज आमचा 2 पोपटी लावण्याचा प्लॅन होता, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज पोपटी. आणि आम्ही बाजूला उभे राहून बघत होतो की काका पोपटी कसे लावतात. तर आज मी तुम्हाला सांगते की पोपटी कशी लावतात. एक मातीचं माठ घेतलं आहे, त्याच्या खालती हा भांगुर्डीचा पाला लावला, नंतर मीठ टाकलं, नंतर त्यानंतर जे चिकन होतं, बीन्स होते ते असे लेअर करून लावून घेतले आणि सगळ्यात शेवटी अंडी लावली, परत मीठ टाकलं. अशी एक मडकी बनवून घेतली आणि त्याच्यावर ते परत भांगुर्डीचा पाला लावून काकांनी पॅक करून घेतलं. आणि सगळ्यात पहिली आमची नॉनव्हेज पोपटी लावून झाली होती. इथे सागर आणि मी पण आम्ही असं प्लॅनिंग करत होतो की आपण पण ना गावी जाऊया आणि असे पोपटी आपण गावाकडे एकदा ट्राय करूया. आणि त्यानंतर काकांनी व्हेज पोपटी लावायला घेतली. प्रोसेस तर सेमच आहे, खालती भांगुर्डीचा पाला घातला, नंतर हे सगळे बीन्स घातले
आणि फक्त यामध्ये चिकन आणि अंडी येत नाही, त्याऐवजी इथे बटाटा, रताळी आणि मक्याची कणसं आणि कांदा वगैरे असं घातलं जातं. तर काका सेम प्रोसेसने दुसरी व्हेज पोपटी लावत होते. दोन्ही पोपटी लावून झाल्या होत्या. सगळ्यात आता फायनल आणि मेन प्रोसेस होती ते म्हणजे जाळ करणं. तर असं हे माठ उलटं ठेवलं जातं, त्याच्या साईडने ही सोडणं, म्हणजे नारळाच्या किशा, त्यानंतर लाकडं वगैरे लावून खूप असं जोरात असा जाळ केला जातो. लाकडं तर डाळून झाली होती, त्यानंतर झावळं टाकली, गवत वगैरे टाकलं आणि नंतर आग पेटवली. आगीने चारही साईडने संपूर्ण अशी आग लावून घेतली, कारण ह्याला खूप आग लागते. जवळजवळ अर्धा तास 30 मिनिटापर्यंत हे टोटली आगेमध्ये असं भाजून घेतलं जातं, तरच मग आतली जी काही पोपटी आहे ती व्यवस्थित शिजते. तर अर्धा तास वाट बघितल्यानंतर आमची पोपटी तर रेडी होती, पण आता सगळ्यात मेन टास्क होता, कारण हे आगीतून काढणं खूप रिस्की असतं. त्यासाठी हे एक बारदान असतं, ते ओलं करून घेतात आणि मग ती पोपटी बाहेर काढतात. तर सगळ्यात पहिली आम्ही व्हेज पोपटी बाहेर काढली होती, कारण व्हेज शिजायला काही टाईम लागत नाही, ते सगळ्यात पहिलं होतं. आणि दुसरी नॉनव्हेज होती, ती आम्ही थोडा वेळ ठेवली. तर ही बघा, ही व्हेज पोपटी इथे आमची रेडी आहे आणि खूपच छान वाटतंय. आम्ही दोन्ही पोपटी ट्राय करणार आहोत. आता इथे आमची नॉनव्हेज पोपटी पण रेडी आहे. काकाने बघा ही कशी आगीतून काढली आणि तुम्ही वाफ बघू शकता. ह्या मडक्यामध्ये ह्या वाफेमुळेच हे सगळं आतमधलं शिजतं. माडा पोपळीची बाग आणि बाजूला समुद्र असल्यामुळे खूप छान गारगार वारा सुटला होता आणि त्यात ही पोपटी. आम्ही गाणी पण अशी मस्त सायलेंट म्युझिक लावली होती आणि मस्त आमची पोपटी ते आम्ही एन्जॉय करत होतो. आमच्या गावी सिंधुदुर्गात तर हा पोपटी हा प्रकार तर नाहीच, पण असं युनिक अशी रेसिपी होती, तर आम्ही मस्त खूप एन्जॉय केलं. आता आम्ही पोपटी वगैरे खाऊन आलोय आणि परत बीचवर आलोय. तर ना काय झालं माहिती आहे, आम्ही जिथे पोपटी खात होतो ना तिथे झोपाळा होता, त्या झोपाळ्यावरनं सागर बसले आणि खिशातून सागरच्या चावी खालती पडली आणि आम्ही इथे रूमवर आलो, बघतो तर चावीच नव्हती. आम्ही शोधली कारमध्ये वगैरे, तर मग फोन केला, तिकडे पोपटी बनवली होती तिकडे, मग त्यांना ती चावी सापडली. मग सागरचे सर आहेत ते परत गेले चावी आणायला, तोपर्यंत आम्ही इथे बीचवर फिरतोय. खूप मस्त गारगार वाटते, छान वारा सुटलाय आणि आता हळूहळू पाणी पण वरती येत चाललंय, भरती होते. आम्ही आता आलोय मटका कुल्फी खायला. तर मंडळी, अलिबागचा सुंदर असा दिवस आज इथे संपलेला आहे. आम्ही खूप धमाल केली, खूप मजा आली. तुम्हालाही बघायला खूप आवडलं असेलच. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. उद्याच्या अलिबागच्या अजून एका ब्लॉगमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत चला, बाय बाय, गुड नाईट.